डेमोक्रेसी देखणे ते का बरं नंतर सांगतो. छान आहे एंट्रन्स, किती सुंदर आहे. मोठ्या गाड्या आहेच नाही म्हणायचं. याला तर मोठं तर करत असतं ना, त्याला जागाच कुठे मिळाली असं. हे राहण्याचं आहे वाटतं इकडे. हे जे रूम्स आहेत ते दिसत आहेत ते, आणि त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट हे लॉन आहे. त्याची एंट्री आम्ही आता त्या बुकिंग हॉलच्या तिथे आलो आणि माझ्या मम्मीने हे उघडून टाकलं होतं. ते उघडायचं नसतं. काय होतं तिथे रूम्स? हां रूम्स डायरेक्टच खोलल्या तुम्ही. ती ॲस्थेटिक दिसत आहे ना, सुंदर आहे बघा. तर आम्ही म्हणजे आम्ही बघायला आलो आहे की किती कसे रेट्स आहेत, काय आहेत, कुठला इव्हेंट जर का प्लॅन करायचा आहे तर त्यासाठी आम्ही आलो आहे. तर आता आम्ही बघतो आणि तुम्हाला पण सांगतो. ती माझी बहीण त्याचं ताकद सांगते किती वेळ, 10 वेळा तरी सांगते एकच गोष्ट. सुंदर पूर आहे. हा चिनू बरोबर आहे, इथे हळद होतं. क्या बोला तूने? मी कधीच पाहिलं नाही इतकं सुंदर. म्हणजे तुम्ही जर नाशिकला राहता तर हॉटेल डेमोक्रेसीला या, विजिट द्या. मी तुम्हाला हे व्हिडिओज म्हणजे मी काढत होती पण व्हिडिओज बिलकुल जस्टिस देत नाही आहे ह्या प्लेसला. तर तुम्ही ते इकडे या आणि मगच बघा. मी स्पॉइलर देत नाही पण लिटरली खूप खूप सुंदर इथे विलाज अवेलेबल आहे, रूम्स आहेत, बँक्वेट्स आहेत. तुम्हाला काही फंक्शन करायचं असेल तर त्यांचं एक गंगा घाट म्हणून एक सेपरेट एरिया पण आहे सुंदर. तर डू विजिट गाईज, डू कम, डू विजिट. I'm gonna set a world record for doing the fastest dragon in my hands. Okay, count is I can do it in 3 seconds. So count in 3, 2, 1. कशी झोपली डिक्कीमध्ये झोपली. How you feeling? Nice and cozy. And you're happy about what? About being a kid, I can fit here. आम्ही आमच्या ताईच्या घरी आलो बाबा. ती गेली ना. उठलो आहे आम्ही कारण की आम्ही प्रवास करून खूप थकून गेलो होतो. आता आम्ही उठलो आहे तर स्नॅपबिटवरून आम्ही बाईला बोलवलं झाडू फरशी वगैरे करायला. घर खूप घाण आहे सध्या, खूप दिवसाचं बंद होतं. आता आम्ही ते करतो मग जेवण बनवतो आणि आम्हाला आज एका स्टोअरला पण जायचं आहे. ही माझी बहीण आहे तिच्या आतमध्ये. उठतो फ्रेश होतो मग भेटू बाय. पण त्याला खराब झालं.
मस्त कांदा टाकते. आत्ताच ती पाईपलाईन आली आहे. म्हणजे मी छोटं एक कमर्शियल सिलेंडर घेतलं होतं कारण की माझ्याकडे म्हणजे मोठे भेटत होते म्हणून. पण हे बघा कांदा आहे, लसूण आहे आणि आता इन्स्टंट खिचडी बनवणार आहोत. किती टाकू ग? किती वाटते? खूप आहे, संध्याकाळी पण होईल माहिती आहे तुला. उद्या टाकायचं आहे पहिले कांदा, थोडंसं मीठ पण टाकून द्यायचं ताकी मग तो कांदा असा डब्बा आता मी मीठ घेते याच्यातून. हिरवी मिरची नाही आहे लसूण हा तांदूळ आहे. ह्या तांदूळमध्ये सगळ्या मिक्स डाळी आहेत. म्हणजे मसूरची डाळ आहे, मुगाची डाळ आहे, तुरीची डाळ आहे. सगळं खूप टेस्टी खिचडी लागते. ते कांदा थोडासा फ्राय करायचा. लसूण पण सोबत टाकलं आहे. हिरवी मिरची असेल तर हिरवी मिरची पण घाला. आमच्याकडे नाही आहे. इन्स्टंट खिचडी बनवतो आणि शेंगदाणे टाकणार नका. दाखवतो पुढे. नाही सॉरी आम्ही विसरलो शूट करायला. पण हां कांदा टाकला, सगळं टाकलं, मसाले टाकले. आता तांदूळ टाकतो. चांगलं मिक्स करा, पाणी टाका. झालं. खूप खिचडी लागली आम्ही आणि ती दोघांसाठी खूप झाली. आम्ही आता सकाळ संध्याकाळ हेच खातो. मस्त चांगलं मिक्स करा. ते कशी मोकळी करू का ना की हे करू म्हणजे पातळ करू म्हणजे लिमिटेड. हां आपण लिमिटेडच खाऊ. सगळ्या बॉटल्स धुवून झाल्या. खिचडी इज रेडी. आता मी थोडा ओटा साफ करते कारण माझ्या पण घासून झाले. खिचडी इज डन गाईज. त्याच्यासोबत काही नाही म्हणजे लोणचं वगैरे जर असलं तरी पण खूप झालं. खूप टेस्टी लागते. आहे खिचडी, हे आहे घरचं लोणचं. मी बसतो खायला. दॅट्स इट व्लॉग गाईज. नंतर आम्ही परत झोपून गेलो होतो. खूप कंटाळा आला होता प्रवास करून तुम्ही. तर स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट व्हिडिओ. थँक्स फॉर वॉचिंग. मोस्टली मी कुकिंग व्हिडिओ करणार आहे परत. सो मी शूट करते नेक्स्ट. लेट मी नो इन द कॉमेंट सेक्शन की तुम्हाला काय. मी विचार करत होते की मी तंदुरी चिकन बिर्याणीची रेसिपी शेअर करू किंवा मग तुम्ही मला सजेस्ट करा की कुठली रेसिपी मी करायला पाहिजे आणि मी ती शूट करते. नेक्स्ट ब्लॉग कुकिंग ब्लॉग असणार आहे. सो स्टे ट्यून्ड. बाय. थँक्स फॉर वॉचिंग.